नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी काही हुल्लडबाज तरुणांकडून नाशिकच्या गोदावरी रामकुंडामध्ये चप्पल बुटांची फेकाफाट करण्यात आली। या घटनेनंतर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अखेर पंचवटी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। मात्र आज नाशिकच्या पुरोहित संघाकडून रामकुंडाच्या तीरावर उदकशांती करण्यात आलेली आहे। ही जी आहे हे पावित्र्य बिघडवलं होतं आणि या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही भुवनातील सर्व देवदेवता तीर्थ या ठिकाणी येत असतात। सिंहस्थ कुंभाचं मुख्य स्नान या ठिकाणी होत असतो। या ठिकाणी अमृत बिंदू पडलेले आहेत आणि अशा या पवित्र तीर्थावर जे चप्पल घेऊन काही हुल्लडबाजांनी जे इथलं पावित्र्य भंग केलेलं आहे तर त्याचा फार मोठा दोष लागत असतो आणि तो दोष लागल्यानंतर जे अरिष्ट निर्माण येऊ नये देशावर, त्याचबरोबर शहरावर किंवा नाशिककरांवर कोणत्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये आणि तो जो दोष आहे त्या दोषाचं परिमार्जन व्हावं आणि देवता ज्या आहेत त्या देवतांची आपण क्षमा मागून प्रायश्चित्त घ्यायचं असतं।